आपण अंमलबजावणी करतो तर अध्यक्ष महोदय त्याची संपूर्ण माहिती घेऊन त्याची आम्ही चौकशी करू आणि त्या सदर महिलांना 100% न्याय मिळवून द्यायचं काम आपलं सरकार करेल। किंबहुना या लक्षवेधीचं उत्तर देत असताना महाराष्ट्रामधील तमाम मुस्लिम आमच्या महिला भगिनींना किंवा हा कायदा ज्या ज्या धर्मपंथांमधील मुस्लिम महिला भगिनींना हा कायदा लागू होतो त्या सगळ्यांना किंवा ज्यांना ज्यांना त्रास होतोय त्या प्रत्येक महिला भगिनीच्या पाठीशी आपलं सरकार खंबीरपणे उभं आहे आणि त्यांना पूर्णपणे संरक्षण द्यायचं काम आपलं सरकार करेल। चला आता पुढे जाऊया। समर्पक उत्तर दिले मंत्री महोदयांनी। बर लास्ट जाधव साहेब लास्ट चला। सन्माननीय अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये एक अत्यंत गंभीर असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि सर्वसाधारणपणे या सभागृहामध्ये ज्या चर्चा होतात त्याचा परिणाम हा सभागृहाच्या बाहेर हा वेगवेगळ्या समाजांवर होत असतो आणि म्हणून या सभागृहामध्ये सन्मान्य सदस्या सनाताई मलिक यांनी अत्यंत बेसिक प्रश्न उपस्थित केलेला आहे। त्यांनी काय सांगितलं की 3 तलाक हा केंद्र सरकारनं रद्द केला असं केंद्र सरकार सांगतं, त्या म्हणतात, परंतु 3 तलाक मध्ये जे 2 आयात आहेत, येस वेट प्लीज, त्याचा फक्त वापर होतो आणि तिसरा कधी वापरातच नाही, तो रद्द केला केंद्र सरकारनं। एक नवीन मुद्दा सभागृहामध्ये उपस्थित झाला आहे। म्हणजे अनेक बाबतीत तुम्ही लोकांना वेडं बनवता, याच्यामध्ये पण लोकांना तुम्ही वेडं बनवलंय। याचा अर्थ महिलांचं संकट दूर झालेलं नाही, महिलांना फसवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, दोन्ही बाजूने ऐकून घ्या। सना मलिक यांना पूर्ण बोलू द्या ही माझी विनंती आहे। सना मलिक यांना पूर्ण बोलू द्या ही माझी विनंती आहे। आणि राज्य अशा एका गंभीर प्रश्नावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं। राज्याचे मुख्यमंत्री आहेत कुठे? त्याला माहिती नाही अडचण आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव यांनी ते जो प्रश्न उपस्थित केलेला आहे किंवा त्यांनी जो इथे मुद्दा मांडलेला आहे, थांबा ना, अहो बोलू द्या ताई, बोलू द्या ना, उत्तर देऊ द्या, मी बोलतो ना। सन्माननीय सदस्यांनी इथे जो ते अध्यक्ष महोदय ठरवतील, सन्माननीय सदस्यांनी इथे जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, सनाताई मलिक यांनी जो इथे मुद्दा मांडला, त्यांचं असं म्हणणं होतं की कुराणामध्ये ज्याची तरतूद नाही त्याच्यावरती कायदा तयार झाला, पण मुळात कायदा तयार होत असताना कुठे संबंधच नाहीये। कायदा तयार होत असताना, कायदा हा माझ्या हातामध्ये आहे, कायदा तयार होत असताना कुठेही कुराणाचा त्याच्यामध्ये उल्लेख नाही। एवढाच फक्त उल्लेख आहे की जर का घटस्फोट देत असताना एखाद्या व्यक्तीने आपल्या पत्नीला फक्त फोनवरून सांगितलं की मी तलाक देतोय, फक्त मेसेज पाठवला, फक्त ईमेल केला, ऐकून तर घ्या, कायद्याची तरतूद सांगतोय मंत्री महोदय, जर का हे झालं, अशा पद्धतीने जर का घटस्फोट दिला गेला तर त्याच्यावरती हा कायदा लागू होतो। मग अध्यक्ष महोदय, हे जर का होत नाही, मग या तक्रारी कुठून आल्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये? मग या तक्रारी कुठून आल्या नितेशजी, मग आपल्या महाराष्ट्रामध्ये तक्रारी कुठून आल्या? जर का तक्रार नाही, मग तक्रारी कुठून आल्या? अध्यक्ष महोदय, 2025 ला 39 गुन्हे दाखल केलेले आहेत, 137 आरोपींवरती गुन्हे दाखल केलेले आहेत, 95 लोकांवरती आपण अटकेची कारवाई केलेली आहे। मग ह्याची गरज का पडली? मग आमच्या महिला तिथे